रेणापूर तहसील समोरील छोट्या व्यावसायिकांचे आमदार रमेशप्पा कराड यांना साकडे। गेल्या 15-20 वर्षापासून रेणापूर तहसील कार्यालयासमोर मेन रोडवर लगत विविध छोटे व्यवसाय करणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांना अतिक्रमणे काढून जागा मोकळी करण्याच्या नोटिसा दिल्याने या व्यावसायिकांनी लातूर ग्रामीणचे आमदार रमेशप्पा कराड यांची शनिवारी भेट घेतली व नोटिशीची कारवाई थांबवावी अशी विनंती करून सर्व छोट्या व्यावसायिकांना आधार द्यावा आणि उपासमारीची पाळी येणार नाही यासाठी विनंतीपूर्वक साकडे घातले। रेणापूर येथील तहसील कार्यालय परिसरात बाहेरील बाजूस मेन रोडवर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार चहापाणी, नाश्ता, झेरॉक्स, टायपिंग, ऑनलाईन सेवा यासह विविध छोटे व्यवसाय गेल्या 15-20 वर्षापासून करीत आहेत। सदर बेरोजगारांचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर अवलंबून आहे। राष्ट्रीय महामार्ग उपविभाग लातूर यांच्या वतीने या व्यावसायिकांना तात्काळ अतिक्रमणे काढून जागा मोकळी करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत। अतिक्रमणे काढण्याच्या नोटिसा मिळताच सर्व छोट्या सुशिक्षित बेरोजगार व्यावसायिकांनी लातूर ग्रामीणचे आमदार रमेशप्पा कराड यांची लातूर येथील संपर्क कार्यालयात शनिवारी भेट घेऊन एकूण परिस्थितीची सविस्तर माहिती सांगितली। लातूर येथील राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून आमदार कराड यांनी गोरगरीब छोट्या व्यावसायिकांना मदत करा, अतिक्रमणे हटविली तर त्यांचे व्यवसाय बंद होतील आणि त्यांच्यावर उपासमारीची पाळी येऊ शकते, त्यामुळे कार्यवाही थांबवून शक्य होईल अशी मदत करा अशा सूचना दिल्या। यावेळी शिष्टमंडळाशी चर्चा करताना आमदार कराड यांनी शासन आज नाही तर उद्या कारवाई करणारच आहे, त्यामुळे पर्यायी जागेचा शोध घेऊन व्यावसायिकांनी आपले व्यवसाय करावे अशी सूचना केली। या प्रसंगी भेटलेल्या शिष्टमंडळात विशाल कांबळे, लहू गायकवाड, भैयासाहेब सरवदे, विकास तपघाले, मंगेश गणेशकर, शरणम सरवदे, नेताजी तंगळे, योगेश सातपुते, अतुल चक्रे, दिलीप मुंडे, आनंद शिंदे, चंद्रकांत क्षीरसागर, बालाजी गायकवाड, भाऊसाहेब सोनार, महादेव भुजबळ, सुरेश कलशेट्टी, श्री शैलेश कुंभार, संतोष शिंदे, नागेश स्वामी, वामन लहाने, योगेश देशमुख, सुधाकर चव्हाण, किशोर देवकर, किशन गडगळे, किशोर माने, विपुल तपघाले, हनुमंत साळुंके यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। राजमंत्रसाठी सुधाकर फुले, लातूर।